हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवणार आहोत कारलं फ्राय। तर बघा, कारले मी स्वच्छ चिरून धुवून घेतलेले आहे। हे कारले अगदी एकदम ताजे ताजे आहे। तर चला आपण याच्यामध्ये थोडेसे मीठ आणि हळद घालून आपण ह्याला शिजवून घेऊया आणि हे कारले शिजेपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया। तर पाहू शकता या कारल्याला उकळी आलेली आहे। तर आपण आता बारीक गॅसवरती 10 ते 15 मिनिटं हे कारले आपण शिजवून घेणार आहोत। तर बघा, कारलं छानपैकी शिजलेलं आहे। तर आपण बनवलेला मसाला याच्यामध्ये भरून घेऊया। चला तर मग कारल्यासाठी आपण मसाला पाहून घेणार आहोत। भाजलेले शेंगदाणे आहे, याची थोडीशी साल काढलेली आहे, खिसलेला खोबरा, लसूण आणि कोथिंबीर हे सर्व आपण मिक्सरमध्ये नमक टाकून बारीक करून घेणार आहोत। लसूण थोडा जास्त प्रमाणात वापरलेला आहे, कारण लसणामुळे चांगली टेस्ट येते। खोबऱ्याचे प्रमाण जरा थोडेच घ्यायचे आहे। तर बघा, आपला मसाला तयार झाला आहे। आता हा मसाला आपण कारल्यामध्ये भरणार आहोत। जर तुम्हाला असाच भरायचा तर तुम्ही असाही भरून फ्राय करू शकता आणि छोटे छोटे कट करूनही तुम्ही फोडणीला टाकू शकता। चला तर मग या कारल्यामध्ये आपण मसाला भरून घेणार आहोत। तर पाहू शकता, पूर्ण मी कारले इथे भरून घेतलेले आहे। आता आपण हे कारले तेलामध्ये फ्राय करून घेऊया। बघा, 2 पळी तेल ओतलेलं आहे। तर याच्यामध्ये आपण जिरा मोहरी टाकून घेऊया, त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर टोमॅटो चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्या। त्यानंतर बारीक केलेलं लसूण, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हिरवी मिरचीही बारीक करून टाकू शकता किंवा काळा मसालाही टाकू शकता। त्यानंतर एकदम नॉर्मल हळद वापरायची आहे। हा मसाला आपण चांगला तेलामध्ये फ्राय करून घेऊया। पाहू शकता, तेलामध्ये फ्राय झालेला आहे। तर भरलेले कारले आपण यामध्ये सोडून घेऊया आणि बारीक गॅसवरती 5 मिनिटं झाकून ठेवूया। चला एकदा याला मिक्स करून घेऊया आणि झाकून ठेवूया। बघा, 5 मिनिटं झालेली आहेत। तर याला आपण पलटून घेऊया। तर चला मग, आपलं गरमागरम कारलं तयार आहे। आवडले असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। एकदा नक्की ह्या प्रकारे ट्राय करा, खूप छान होते।